आता नेक्स्ट जे आपल्याला शिकायचं आहे ते आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जे सॉलिड सबस्टन्स आहेत तर त्यांना आपल्याला माहिती आहे की डेफिनेट शेप आणि साईज असतो आणि त्यांचा शेप जर आपल्याला चेंज करायचा असेल सॉलिडचा, आपलं टार्गेट आहे की यांचं काय करायचं आहे, शेप चेंज करायचं. शेप चेंज होणे याला आपण म्हणू डिफॉर्मेशन. ओके, सो डिफॉर्म करणे म्हणजे काय, शेप चेंज करणे. तर अशा वेळेस काय करावं लागतं, त्यासाठी इसेन्शियल असतं की त्यावर आपण काय अप्लाइड करायला पाहिजे, फोर्स अप्लाइड करायला पाहिजे. मग आता प्रश्न असा आहे की फोर्समुळे सॉलिडचं काय होणार, डिफॉर्मेशन किंवा शेप चेंज होणार आणि फोर्स जर रिमूव्ह केला तर बॉडी काय करणार, त्याचं ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करणार. बरोबर. आता यामध्ये आपल्याला एकूण 2 प्रॉपर्टीचा विचार करायचा आहे सॉलिडमध्ये. तर या 2 प्रॉपर्टी असतील, एक आहे इलॅस्टिसिटी आणि दुसरी प्रॉपर्टी आहे प्लास्टिसिटी. आता इलॅस्टिसिटी म्हणजे काय, तर लक्षात घ्या की बॉडीची अशी प्रॉपर्टी की बॉडीवरचा जेव्हा आपण अप्लाइड केलेला एखादा फोर्स आहे तो जर रिमूव्ह केला तर रिमूव्ह केल्यानंतर बॉडी तिचं जे ओरिजिनल शेप आहे ना, सो ओरिजिनल शेप अँड साईज जो असेल, ओके, सो ओरिजिनल शेप म्हणा किंवा साईज म्हणा, तर बॉडी जर रिगेन करत असेल, पुन्हा एकदा त्या शेपमध्ये येत असेल, तर त्या बॉडीमधल्या त्या गुणधर्माला काय म्हणायचं, इलॅस्टिसिटी. आणि जे डिफॉर्मेशन या केसमध्ये घडून येईल ते असेल इलॅस्टिक डिफॉर्मेशन. प्लास्टिसिटी हे एक असा गुणधर्म आहे की ज्यामध्ये अप्लाइड केलेला फोर्स रिमूव्ह केल्यानंतर, ओके, सो फोर्स अशा केसमध्ये एकदा अप्लाइड केलेला फोर्स जर रिमूव्ह केला तर बॉडी स्वतःचं ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करत नाही. सो आपल्याला लिहावं लागेल नो ग्रॉस टेंडन्सी टू रिगेन प्रिव्हियस शेप. म्हणजे जे त्याचा मूळ आकार होता त्या आकारामध्ये येत नसेल तर त्याला आपण काय म्हणू, प्लास्टिसिटी. आता आपल्याला माहिती आहे की एखादी स्प्रिंग जी आहे ना, सो एखादी स्प्रिंग म्हणा किंवा वायर म्हणा, तर यामध्ये काय होतं की ते त्यांचं डिफॉर्मेशन घडून आणतात फोर्स अप्लाइड केल्यानंतर. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे, इलॅस्टिसिटी गुणधर्म आहे. परंतु जर पुट्टी असेल किंवा मड असेल, चिखल वगैरे, तर हे असे एक्झाम्पल आहे की एकदा का यांचा शेप बदलला की ते पुन्हा एकदा मिळवता येत नाही. म्हणजे फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ते ओरिजिनल शेपमध्ये येत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे, प्लास्टिसिटी. आता यावर आधारित आपली पुढची कन्सेप्ट आहे तर ती आहे स्ट्रेस आणि स्ट्रेन. ओके, आता स्ट्रेस आणि स्ट्रेन आपल्याला यामध्ये लर्न करायचं आहे. ॲक्च्युअली मी ऑब्लिक जरी लिहिलं असेल इथं तरी तुम्ही लक्षात घ्यायचं की ॲक्च्युअल आपल्याला 2 कन्सेप्ट शिकायचे. ओके, सो स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता होतं काय की जेव्हा फोर्सेस, सपोज ही एक बॉडी आहे आणि या बॉडीवर आपण काय केलं की असे डिफरंट फोर्सेस काय केले, आपण अप्लाइड केले. आणि फोर्सेस अप्लाइड केल्यानंतर बॉडी जी आहे, जरी आपल्याला वाटत असेल की ती स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे, वाटत असेल, म्हणजे असं होतं की एखादी वस्तू आहे समजा, ओके,
सपोज एक सिलेंडर आपण घेऊ आणि त्या सिलेंडरवर एखादा आपण फोर्स अप्लाय केला तर आपल्याला असं वाटतं की बॉडीमध्ये काही चेंजेस आलेले नाही. एक सहज जर पाहिलं आपण तर असं वाटतं बॉडी स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आहे, परंतु तसं होत नाही. तर ॲक्च्युअल बॉडीचं जे आहे ना तर थोड्या प्रमाणात म्हणजे स्मॉल प्रमाणात म्हणा किंवा लार्ज प्रमाणात म्हणा त्या ठिकाणी लार्ज एक्सटेंटमध्ये बॉडीचं काय होत असतं, त्या ठिकाणी डिफॉर्मेशन होत असतं. जसं की वरची जर एक्झाम्पल पाहिले आपण, स्प्रिंग असेल, वायर असेल, यंदा एखादा आपण जो लोड त्याच्यावर लटकवला, समजा प्लेस केला, हँग केला, तर अशा वेळेस वायरचं थोड्या प्रमाणात काय होत नाही, इलॉंगेशन होतं. बरोबर आहे का? काही वेळेस एखादा सिलेंडर वस्तू असेल त्याच्यावर वेट ठेवला आपण, त्याच्यामुळे काही प्रमाणात त्याचं कॉम्प्रेशनसुद्धा होतं. म्हणजे अशी नाही की दरवेळेस लेंथच वाढेल, पण स्मॉल किंवा लार्ज प्रमाणात डिफॉर्मेशन होत असतं बॉडीवर जेव्हा फोर्सेस अप्लाइड होत असतात. आता लक्षात ठेवायचं की जेव्हा ही बॉडी, एखादी बॉडी आहे तर त्याच्यावर जेव्हा ही डिफॉर्मिंग फोर्स अप्लाइड होतो, ओके, समजा वरचीच बॉडी घेऊ आपण आणि या बॉडीवर आपण काय केलं, वेट अप्लाइड केला. वेट अप्लाइड केला म्हणजे यामध्ये आपण काय अप्लाय केला, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाइड केला. तर बॉडीची एक नॅचरल टेंडन्सी असते की हा फोर्स जेव्हा रिमूव्ह होतो तर बॉडी काय करते, स्वतःचा शेप अँड साईज रिगेन करते म्हणजे तिच्यामध्ये एक फोर्स जनरेट होतो. त्या फोर्सला काय म्हणू आपण, रिस्टोरिंग फोर्स. आणि रिस्टोरिंग फोर्स केव्हा अप्लाइड करतो, जेव्हा अप्लाइड फोर्स आपण रिमूव्ह करू तेव्हा रिस्टोरिंग फोर्स काय होतं, त्याचा ओरिजिनल शेप अँड साईज काय करतो, रिगेन करतो. जसं की साधं उदाहरण घ्या, रबरला आपण ताणलं म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स लावला, रिमूव्ह केलं की रबर त्याच्या नॅचरल टेंडन्सीमध्ये आला म्हणजे तो काय झाला त्या ठिकाणी, रिस्टोरिंग फोर्स. बरं, आता डिफॉर्मिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स यांच्यामध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं तर हे दोन फोर्स एकमेकांच्या काय अपोजिट फोर्स आहे, है ना. सो लक्षात ठेवायचं आहे की ज्या दोन फोर्सबद्दल बोललो मी, कोणते कोणते, डिफॉर्मिंग फोर्स, ओके, आणि दुसरा जो पाहिला तो कोणता फोर्स होता, रिस्टोरिंग फोर्स. तर हे मॅग्निट्यूडमध्ये एकमेकांच्या इक्वल आहे, मात्र डायरेक्शन कशी एकमेकांच्या अपोजिट असणार. आणि यावरच आपली आधारित कन्सेप्ट आहे, ती आहे स्ट्रेस. आता स्ट्रेस काय आहे, तर स्ट्रेस आहे पहा, आपल्याला काय करायचं आहे की रिस्टोरिंग फोर्स जे आहे तर पर युनिट एरिया बॉडीमध्ये किती डेव्हलप होतो, तर यावरून त्या गोष्टीचं काय करायचं, जी फिजिकल क्वांटिटी आपण काढत असतो त्याला काय म्हणायचं, स्ट्रेस. सो स्ट्रेस इज डिफाइंड ॲज द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आता आपण कन्सिडर करू की जे फोर्स आपण अप्लाइड केला तो काय आहे, कॅपिटल ई ऑफ, ओके, आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला कसा असणार, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असणार. त्यानंतर ज्या एरियावर आपण अप्लाइड केला तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बॉडीचं जर ए असेल तर अशा केसमध्ये जे स्ट्रेसचं मॅग्निट्यूड आपण काढू, सो स्ट्रेसचं मॅग्निट्यूड काय असेल, एफ अपॉन ए. आणि या फॉर्म्युल्यावरून आपण स्ट्रेसचं जे एस आय युनिट आहे ते सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथं स्ट्रेस तुम्हाला प्रेशर आठवली, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, सो त्याचीच असणार या ठिकाणी. सो युनिट काय असतील, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा दुसरं युनिट काय आहे, पास्कल. आणि जे डायमेन्शन असतील ते सुद्धा कोणाचे असणार, प्रेशरचेच असणार. सो डायमेन्शन असतील 1 इन लेंथ मायनस 1 इन मास मायनस 1 इन लेंथ आणि मायनस 2 इन टाइम्स. आणि त्यानंतर आपल्याला एक दुसरी कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, ते आहे स्ट्रेन. आता स्ट्रेन काय आहे, तर स्ट्रेन जे आहे ना तर यामध्ये लक्षात ठेवायचं की चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, ओके. सो स्ट्रेनची सोपी व्याख्या आहे,
बॉडीचं जे सुरुवातीचं जे काही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल, व्हॉल्यूम असेल, लेंथ असेल, ओरिजिनल हे की नाही, ती डिनोमिनेटरमध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये झालेला चेंज न्यूमरेटरमध्ये जर घेतला तर हा रेशो काय असतो, स्ट्रेन. स्ट्रेन हा एक रेशो आहे, त्यामुळे त्याला युनिट आणि डायमेन्शन नाही आहेत. आता स्ट्रेस आणि स्ट्रेन हे पाहिल्यानंतर आता आपल्याला लर्न करायचं आहे त्यांचे 3 केसेस किंवा 3 वेज आहेत सॉलिडचे की ज्यामध्ये त्याचं डायमेन्शन हे चेंज होऊ शकतं. तर यावरून पहिला आपण टाईप लर्न करणार आहोत, तर ते आहे लॉन्जिट्युनल. म्हणजे यामध्ये अगोदर आपण स्ट्रेस आणि त्यानंतर स्ट्रेन घेऊ, बरोबर आहे का. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण गेलो लॉन्जिट्युनल स्ट्रेस, म्हटल्यास AB करतो है ना. सो आता लॉन्जिट्युनल स्ट्रेस काय आहे. आता लॉन्जिट्युनल स्ट्रेस आपल्याला समजून घेताना लक्षात घ्या की एक सिलेंडर दाखवलेला आहे की ज्याची ओरिजिनल लेंथ काय आहे, L, करेक्ट. आता काय व्हायलं की यामध्ये काय केलं आपण, 2 इक्वल फोर्सेस हे आपण नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलरली त्याच्यावर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अप्लाइड केले. आणि सो आपल्याला माहीत आहे की रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो इक्वल अँड अपोजिट असतो, बरोबर. सो काय झालं की या ठिकाणी इलॉंगेशन झालं, आपण असं कन्सिडर करू. सो इलॉंगेशन काय आहे, डेल्टा L. ओके. आता यामध्ये सुद्धा 2 स्ट्रेस असतील. पहा मी तुम्हाला असं केसेस म्हणलो होतो, काय म्हणलो होतो मी तुम्हाला, एक तर यामध्ये काय होईल की लेंथ इन्क्रीज होईल. लेंथ इन्क्रीज होत असेल अप्लाइड फोर्समुळे, तर अशा वेळेस तो जो स्ट्रेस आहे तो कोणता असेल, टेन्साईल स्ट्रेस असेल. क्लिअर. आणि जर लेंथ डिक्रीज होत असेल म्हणजे कॉम्प्रेशन जर होत असेल है ना अप्लाइड फोर्समुळे, सो सिलेंडर जो आहे कॉम्प्रेस अंडर द ॲक्शन ऑफ अप्लाइड फोर्स असं होत असेल, तर अशा वेळेस तो जो आहे तो कोणता आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो दोन्ही केसेसमध्ये जर पाहिलं आपण, टेन्सिल स्ट्रेसमध्ये काय झालं बरं की इथं काय होईल की ओरिजिनल लेंथमध्ये काय होईल, या ठिकाणी चेंज इन लेंथ ॲड होऊन जाईल, कारण इथं काय झालेलं आहे, इलॉंगेशन झालेलं आहे. आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये कॉम्प्रेशन झालेलं आहे, अँड दॅट्स वाय यामध्ये ओरिजिनल लेंथमधून ओरिजिनल लेंथ है ना आपल्या चेंज इन लेंथ आपल्याला मायनस करावं लागेल, तर ती फायनल असेल. आता टेन्सिल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ या दोघांमध्ये काय झालं बरं, आयदर लेंथ कमी व्हायली किंवा जास्त व्हायली. सो याला एकत्रितपणे आपण काय म्हणायचं, लॉन्जिट्युनल स्ट्रेस. आणि लॉन्जिट्युनल स्ट्रेसचा फॉर्म्युला बदलणार नाही, तोच असणार, फोर्स पर युनिट एरिया तोच असणार. सो आता दोन्ही केसेसमध्ये जर पाहिलं आपण, चेंज इन लेंथ आहे सिलेंडरचं. आता यामध्ये जर आपल्याला लॉन्जिट्युनल स्ट्रेसचा फॉर्म्युला जर काढायचा असेल, सो लॉन्जिट्युनल स्ट्रेस डायरेक्ट इथं लिहितो, तर तोच फॉर्म्युला असेल फोर्स ऑन अप्लाइड एरिया. ओके. सो लॉन्जिट्युनल स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फक्त प्रश्न कायचा राहील, लॉन्जिट्युनल स्ट्रेनचा राहील, बरोबर आहे का, जो आपला बी फॅक्टर आपण पाहिलो. सो बी फॅक्टरमध्ये काय असेल आपला फॉर्म्युला, सो लॉन्जिट्युनल स्ट्रेन. आता चेंज इन डायमेन्शन, इथं डायमेन्शनचा फॅक्टर कोणता आहे, लेंथ, म्हणून याचा फॉर्म्युला लिहिताना आपण काय लिहिणार, चेंज इन लेंथ, बरोबर, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग आता या केसमध्ये काय होणार, जेव्हा आपण लॉन्जिट्युनल स्ट्रेनचा फॉर्म्युला घेऊ, तर या फॉर्म्युल्यामध्ये काय लागेल आपल्याला, चेंज कमी होतो आहे किंवा जास्त होतो आहे ते विषय नाही आहे, परंतु डेल्टा L. ओके. सो इथं L कॅपिटल दिलं आहे. ओके. सो डेल्टा L अपॉन L हा जो रेशो घेऊ आपण, तर हा असेल लॉन्जिट्युनल स्ट्रेनचा. आता यामध्ये आपण जे पाहिलं की जे 2 इक्वल आणि अपोजिट फोर्सेस होते, तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. लक्षात आलं ना, जे आपण फोर्सेस घेतले होते ते एकमेकांना कसे होते, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असल्यामुळे लॉन्जिट्युनल स्ट्रेस म्हणजे तर लेंथ कमी जास्त झाली. परंतु जेव्हा आपण
फोर्सेस पॅरलेल असतील है ना, इक्वल अँड अपोजिट डिफॉर्मिंग फोर्सेस जे आहेत तर जे आपण अप्लाइड करू एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला, ते जर पॅरलेल असतील तर अशा वेळेस काय होतं. सो सेकंड फिगरमधून जी आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे तर ती कन्सेप्ट आहे आपली सेकंड कन्सेप्ट किंवा स्ट्रेस स्ट्रेनचा दुसरा टाईप. तर त्यामध्ये अगोदर आपण स्ट्रेसबद्दल काय लिहिणार, शेअरिंग स्ट्रेस. ओके, आता शेअरिंग स्ट्रेस जो आहे तर यामध्ये फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय झालं बरं की फोर्सेस जे आहेत है ना हे कोणत्या दिशेनं अप्लाइड केलं गेलं तुमच्या लक्षात आलं असेल. तर अप्पर फेसचं काय झालं बरं, सिलेंडरच्या रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट झालं आणि यावेळेस अँगल तयार झाला. कोणता तयार झाला, थीटा. सो रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट जे आहे हे कोणामध्ये झालं, सिलेंडरच्या अपोजिट फेसेसमध्ये, की नाही, हा एक फेस आणि हा एक फेस. सो अशा वेळेस काय होतं की हा अप्लाइड फोर्स होता, हा रिस्टोरिंग फोर्स त्याला मूळ जागी आणण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट तुम्ही पाहू शकता. सो अशा वेळेस जे आपण स्ट्रेस काढू तर तो स्ट्रेस असेल शेअरिंग स्ट्रेस. आणि इथंही फॉर्म्युला जो आहे तर तो बदलणार नाही. ओके, फॉर्म्युला तोच असणार किंवा याला एक अल्टरनेट नाव सुद्धा देतो मी. तर याला जे नाव आहे ना तर ऑब्लिक नेम आहे टँजेंटियल. ओके, सो याला आपण टँजेंटियल स्ट्रेससुद्धा म्हणू शकतो. आणि जे सर्व स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे तो यालासुद्धा अप्लिकेबल आहे आणि तो फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन अप्लाइड एरिया. आणि एरिया ऑफ सिलेंडर तुम्हाला माहीत आहे की त्याचा फॉर्म्युला आपण इथं अप्लिकेबल करू शकतो. सो सध्या आपण एफ अपॉन एच लिहू. आता प्रश्न असा राहील की आता स्ट्रेन काढत असताना जे डायमेन्शन आपण घेणार तर ते डायमेन्शन कोणतं घेणार मग, कारण इथं तर डेल्टा एक्स आलेला आहे. सो आपण काय करणार की जे ओरिजिनल डायमेन्शन आहे आपलं ते असणार एल असणार लेंथ, आणि डेल्टा एक्स हा जो रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे हा जाणार आपला न्यूमरेटरमध्ये. आणि सो या केसमध्ये जेव्हा आपण काय काढू, शेअरिंग स्ट्रेन, तर शेअरिंग स्ट्रेनचा जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला काय असेल, रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके, सो रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट काय आपलं डेल्टा एक्स आणि डिवायडेड बाय लेंथ ऑफ द सिलेंडर आहे एल. आता इथं जर ट्रॅग्नोमेट्री आपण जर पाहिलं तर थीटाच्या इन फ्रंट साईड कोणती आहे, डेल्टा एक्स, आणि ॲडजेसंट साईड काय आहे एल. सो ट्रॅग्नोमेट्री कोणती बसते इथं, टॅन है ना, कारण हायपोटेनसचा काय रोल आहे का, नाही. आणि सो शेअरिंग स्ट्रेन इज ऑल्सो इक्वल टू टॅन थीटा. ओके, असे आपल्याला दोन फॉर्म्युले इथं अप्लिकेबल होतील. आणि थीटा जो या केसमध्ये आपण यूज केला आहे तर ते ॲक्च्युअल काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ओके, ऑफ द सिलेंडर, म्हणजे जो ओरिजिनल पाथ होता हा ना, ओरिजिनल पोझिशन होती तर व्हर्टिकल फेसमध्ये काय झालं तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिसून येईल. पण आता टॅनच्या व्हॅल्यूजचं तुम्ही जर रेशो पाहिला तर टॅन 0ची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय झाला की स्मॉलर अँगलसाठी थीटा इज नियरली इक्वल टू, म्हणजे टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा असं म्हणायला हरकत नाही आपण. सो लक्षात ठेवायचं की अशा केसेसमध्ये जेव्हा आपण थीटा काढतो ना तर थीटा जो आहे ना तर हा व्हेरी स्मॉल असतो पहा, कारण जास्त प्रमाणात त्या ठिकाणी रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट होत नाही. आणि सो टॅन थीटा जो आहे हा नियरली इक्वल टू काय असतो, थीटा असतो. कारण काही NCERTमध्ये रेफरन्स दिले की सपोज आपण कन्सिडर केलं की थीटा किती आहे 10 डिग्री समजा, इतका लहान जर असेल तर अशा वेळेस थीटाची व्हॅल्यू आणि टॅन थीटाची व्हॅल्यू या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स फार झालं तर किती असतो, 1% असतो. आणि त्याच्यामुळं स्मॉलर अँगलसाठी आपण टॅन थीटाची व्हॅल्यू नियरली इक्वल टू काय घेतली, थीटा घेतली. आणि म्हणून आपण इथून पुढं आणखीन एक एक्झाम्पल घेऊ. आता या बुकचं एक्झाम्पल जर घेतलं आपण तर बुकला जेव्हा वरच्या बाजूनं काय केलेलं आहे, प्रेस केलेलं आहे विथ द हँड है ना, आणि पुश होरिझॉन्टली केलेलं आहे. तर अशा वेळेस अशा केसमध्ये तुम्हाला माहीत आहे की रिस्टोरिंग फोर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत असतो, परंतु या ठिकाणी अँगल जास्त क्रिएट होत नाही, लक्षात आलं. आणि सो अँगल जास्त क्रिएट न होत असल्यामुळं
आपण सांगितलं की आता शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला जरी टॅन थीटा असेल, पण टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा, आणि दॅट्स वाय आपण एक फायनली लिहू शकतो की जे शेअरिंग स्ट्रेन आहे जरी आपण म्हणत असू त्याची व्हॅल्यू टॅन थीटा आहे, बट हे नियरली इक्वल टू थीटा असल्यामुळे आपल्याला थीटासुद्धा घेता येतो. आता हे झाला दुसरा टाईप. आता ज्या तिसऱ्या टाईपबद्दल आपण बोलणार आहोत तर तो आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस, किंवा त्याला स्पेशल एक नाव दिलेलं आहे पुन्हा, ते नाव आहे हायड्रॉलिक स्ट्रेस. सो हायड्रॉलिक म्हणा किंवा व्हॉल्युमेट्रिक म्हणा स्ट्रेस. ओके. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपल्याला तर एक सॉलिड स्पेअर आहे, की सपोज असं कन्सिडर करू की तो कशामध्ये आहे, एखाद्या फ्लुइडमध्ये आहे. ओके. आणि फ्लुइडमध्ये असल्यामुळं त्याच्यावर काय व्हायला बरं, एक हाय प्रेशर आहे सर्व दिशेनं, आहे की नाही, आणि त्याच्यामुळं सर्व दिशेनं काय व्हायला, तो कॉम्प्रेस व्हायला. कॉम्प्रेस होताना त्याचा व्हॉल्यूम कमी झाला, सो तो चेंज इन व्हॉल्यूम काय घेतला आपण, डेल्टा व्ही घेतला. आता जे फोर्सेस अप्लाइड व्हायलेत फ्लुइडकडून ते सर्वच्या सर्व जे आहे हे प्रत्येक पॉईंटला जर पाहिलं आपण तर ते ॲक्च्युअल काय आहेत, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आहेत. ओके. आणि सो अशा केसमध्ये जी बॉडी आहे ना ते फ्लुइडमध्ये असल्यामुळं काय होतं की यामध्ये त्याच्यावर जे कॉम्प्रेशन आहे त्या कॉम्प्रेशनला आपण काय म्हणायचं, हायड्रॉलिक कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन का, कारण व्हॉल्यूम काय व्हायला, डिक्रीज व्हायला, आणि याच्यामुळं व्हॉल्यूम डिक्रीज होतो त्याच्या ओरिजिनल शेपपेक्षा. पण आता अशा केसमध्ये सुद्धा बॉडी काय डेव्हलप करणार, स्वतःचा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप करणार है ना, जो की इक्वल अँड अपोजिट असेल अप्लाइड फोर्सच्या, जे की फ्लुइडनं लावला होता. आणि फ्लुइडच्या बाहेर जर आपण बॉडीला घेतलं तर बॉडी काय करणार, तिच्या ओरिजिनल शेपमध्ये रिगेन करणार, बरोबर, त्याच्या टेंडन्सीनुसार. सो ओव्हरऑल जर हायड्रॉलिक स्ट्रेसला आपल्याला डिफाईन करायचा असेल तर आपण काय म्हणू की जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे ना, एक शब्द वाटला जो इथं, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया है ना. सो त्याला आपल्याला युनिट एरियानं काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. आणि सो अशा केसमध्ये सुद्धा जे फॉर्म्युला असेल आपला तो असेल F/A. आता इथं एरिया कसा घ्यायचा हे आपण पुढे लर्न करणार आहे ना, म्हणजे ते ऑब्जेक्टनुसार पुढे. सध्या फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं की प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला तोच ॲप्लिकेबल आहे. आणि जो फोर्स इथं लावला गेला ना फ्लुइडकडून, तर ते फोर्स आणि तो स्ट्रेस याच्यातला फरक लक्षात ठेवायचा की बॉडी जी स्वतःचा शेप रिगेन करेल ते हायड्रॉलिक स्ट्रेस आहे, आणि जे फोर्स अप्लाइड लावल्या चालला तर त्याला आपण हायड्रॉलिक प्रेशर म्हणू, है ना. फ्लुइडकडून लावला गेला ना, फ्लुइडकडून जे लावला गेला तो हायड्रॉलिक प्रेशर होता, आणि बॉडीमध्ये जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे त्याला आपण हायड्रॉलिक स्ट्रेस म्हणायचं. हे इथं क्लिअर ठेवायचं. आणि फायनली जो स्ट्रेन या ठिकाणी प्रोड्यूस होईल हायड्रॉलिक प्रेशरमुळं तर त्याला आपण म्हणायचं व्हॉल्यूम स्ट्रेन. आता हा जो व्हॉल्यूम स्ट्रेन आहे तर हे जर काढायचं असेल तर काय झालं बरं की ओरिजिनल व्हॉल्यूम व्ही होता, चेंज इन व्हॉल्यूम काय, डेल्टा व्ही. सो आपल्याला माहिती आहे चेंज इन डायमेन्शन, चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम असं लिहिलं तरी जमतं, किंवा मग डायरेक्टच फॉर्म्युला लिहितो मी, काय लिहिणार, डेल्टा व्ही अपॉन व्ही, हा झाला त्याचा फॉर्म्युला. आणि आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की स्ट्रेन जे आहे तो ॲक्च्युअल रेशो आहे चेंज इन डायमेन्शनचा ओरिजिनल डायमेन्शनसोबत, त्यामुळे त्याला युनिट्स पण नाही आणि डायमेन्शन पण नाही. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हुक्स लॉ आणि स्ट्रेस स्ट्रेन कर्व या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.